सभापती महोदय, मिठी नदीमधून उंदीर बाहेर येतात, त्यामुळे उंदीर मारायचं वेगळं कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं। एक उंदीर मारायला 500 रुपये, 1 लाख उंदीर मारले दाखवले। आम्ही विचारलं उंदीर गेले कुठे, तर सांगितलं ते गोरेगावच्या जंगलात नेऊन टाकले। गोरेगावचं जंगल बाई मी पाहायला गेलो तर तिथे 25-25 फुटाची झाडं आहेत। सन्माननीय आदित्य ठाकरेंचं मी ते नाव घेऊ शकत नाही, पण त्यांनी ज्या वेळेला विरोध केला झाडं पाडू नका, सॉरी मी म्हणजे चांगल्या भाषेत चांगल्या पद्धतीत बोलतो, झाडं पाडू नका, ते जंगल हे अधिकाऱ्यांनी दाखवलं, म्हणजे तिथे 25 फूट झाड आहे, मग उंदीर गेले कुठे? तर परत त्यांचं मागून उत्तर असं आहे की उंदीर टाकले म्हणून झाड मोठी लवकर झाली। त्यामुळे अशा अनेक प्रकारची गुन्हे या संपूर्ण घटनेमध्ये सभापती महोदय घडलेले आहेत। या बाबतीत ह्यांनी जे सांगितलं सभापती महोदय की बायो रेमिडिएशन आम्ही केलं, आता बायो रेमिडिएशनला काही कोण चॅलेंजच करू शकत नाही, पण बायो रेमिडिएशनवरती 200 कोटी रुपये खर्च झाले आणि जर मिठी नदीचा गाळच साफ झाला नाही तर मग बायो रेमिडिएशन केलेल्याचे सॅम्पलिंग कुठे आहेत, त्याचे सायंटिफिक लॅबची आपल्याला आलेली उत्तरं कुठे आहेत?